भूस्खलन झालेल्या कपिलधार वाडीला जरांगे पाटलांनी भेट दिली। जरांगेंचा थेट शंभूराज देसाईंना फोनही गेला। अनेक घरांची पडझड झाली आहे, कुटुंब उघड्यावरती आहे। पुनर्वसन करून जागा हस्तांतरित करा, जरांगेंनी शंभूराज देसाई यांच्याकडे मागणी केली आहे। मी आत्ताच येताना शंभूराज देसाई साहेबांना सुद्धा बोललो की पुनर्वसन मंत्री आपले मकरंद आबांचा फोन लागत नव्हता मंत्री महोदयाचा, म्हणून त्यांना लावला। त्यांनी सांगितलं की आम्ही त्यात पुरेपूर लक्ष घालतो, काय काय अडचणी आहेत, काय काय आल्यात, प्रस्ताव वगैरे आलाय का नाही आला। आमचं म्हणणं आहे की यांना आता तुम्ही तातडीनं ताबा देणं खूप गरजेचं आहे। तुम्ही जर हस्तांतरित केलंय गायरान तिथलं, तर ते गावकऱ्यांच्या ताब्यात देणं खूप गरजेचं आहे। म्हणजे त्यांना तिथं जनावरं बांधता येतील, शेड मारता येतील किंवा रात्र तरी येईल। इथं राहायचं म्हणजे जीव धोक्यात घालून, आता त्या घरात पेशंट आहे, ते कसं न्यायचं आता, ही जबाबदारी सरकारची नाही आहे का, हे आम्ही कानावर टाकलंय। परंतु गावकऱ्यांना आणखीन विचारलंय आणि बाबा अडचणी असल्यास सांगा। यांचं एक शिष्टमंडळ आम्ही शंभूराजे साहेबाकडे पाठवून ते मकरंद आबाकडे पाठवतो, पुनर्वसन मंत्र्यांकडे। आता त्यांचं ज्या दिवशी सांगतील त्या दिवशी त्यांना पाठवतो आम्ही, तर सांगितलं आणि लावून धरून लवकर होईल। पण तुम्ही गावकऱ्यांना सुद्धा जीवाला जपा बाबा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।